Hello students and welcome to my channel Easy Geometry with Raj. Today we are going to see the next topic of quadrilaterals, that is properties of rectangle, rhombus and square. Properties of rectangle, rhombus and square. आता जरा कंपॅरेटिव्ह आपण प्रॉपर्टीज बघूया. एक गोष्ट लक्षात घ्या, पहिले जे आपण पाहिलं तो पॅरलोग्राम होता. समजून घ्या. आता इथे एक साईडला बाजूला ठेवतो आपण, तुमच्या लक्षात ठेवायला सोपं जाईल तुम्हाला. पॅरलेलोग्राम. दुसरा बघतोय आपण रेक्टँगल. तिसरा आहे रोम्बस आणि चौथा आहे स्क्वेअर. आता याच्या कंपॅरेटिव्ह प्रॉपर्टीज आणि इथे प्रॉपर्टी बघूया. एक नाव आपण देताना इथे असं देऊया, प्रॉपर्टी. मग पहिली प्रॉपर्टी जी बघायची आपल्याला, पॅरलॉगची पहिली प्रॉपर्टी जर आपण घेतली तर अपोजिट साइड्स. पहिली प्रॉपर्टी काय घेतोय आपण? अपोजिट साइड्स. पॅरलॉगच्या अपोजिट साइड्स कशा होत्या? कॉन्ग्रुअंट. खरं तर फिगर पण काढायला जागा ठेवायला पाहिजे होती आपण. वर फिगर काढतो मी सगळ्यांचे. ओके, याच्या डोक्यावर हे पुसून टाकतो. इथे पॅरलोग्राम साधारणतः असं असतो. PQRS. रेक्टँगल साधारणतः असं असतो. ABCD. रोम्बस जो आहे तो असा असतो. EFG and H. आणि स्क्वेअर साधारणतः असं असतो. PQRS, TUV आणि W. ओके, याचं कंपॅरेटिव्ह प्रॉपर्टीज जर लक्षात ठेवल्या तर खूप सोपे लक्षात राहतील. पहिले आपण घेतलं अपोजिट साइड्स. पॅरललचे अपोजिट साइड्स कसे असतात? कॉन्ग्रुअंट. ओके, रेक्टँगलचे कसे असतात? त्याच्या पण कॉन्ग्रुअंट. त्याच्या सुद्धा कॉन्ग्रुअंट. रोम्बसचं काय? रोम्बसच्या पण कॉन्ग्रुअंट. ही आणि ही कॉन्ग्रुअंट आहे. ही आणि ही पण कॉन्ग्रुअंट आहे. ओके, इथे सुद्धा कॉन्ग्रुअंट. इथे पण कॉन्ग्रुअंट. ओके, त्याचबरोबर अपोजिट साइड्स ज्या असतात, सेकंड प्रॉपर्टी, अपोजिट साइड्स ज्या असतात त्या पॅरलल पण असतात. मग इथे काय आपण लिहिणार? पॅरलल. याच्या सुद्धा पॅरलल, याच्या सुद्धा पॅरलल आणि याच्या सुद्धा पॅरलल. ओके, येते लक्षात? सगळ्यांसाठी प्रॉपर्टी लागू होते. आता ही पेअर कॉन्ग्रुअंट आहे, तशी ही पेअर सुद्धा काय असणार आहे? कॉन्ग्रुअंट आणि पॅरलल. तशी ही सुद्धा कॉन्ग्रुअंट पॅरलल. तशीच आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, यांच्यासाठी, फक्त यांच्यासाठी वेगळे घेऊ आपण. थर्ड, ऑल साइड्स. ऑल साइड्स म्हणायचं. मग याच्या ऑल साइड्स बद्दल काही प्रॉपर्टी आहे का? तर नाही. याची पण नाही, पण याच्यासाठी आहे. ऑल साइड्स आर कॉन्ग्रुअंट. सगळ्या साइड कॉन्ग्रुअंट असतात. त्याची हो, त्याच्या पण कॉन्ग्रुअंट असतात. सगळ्या साइडची लेंथ सारखी असते. त्या साइडच्या बाबतीमध्ये हा एवढ्याच फक्त प्रॉपर्टीज आपण लक्षात ठेवणार आहे. ओके. फोर्थ, अपोजिट अँगल्स. अपोजिट अँगल्स काय सांगता येतं अपोजिट अँगलच्या बाबतीमध्ये? याचे अपोजिट अँगल्स कॉन्ग्रुअंट. ओके, याची सुद्धा अपोजिट अँगल्स कॉन्ग्रुअंट. हा तर खरं तर प्रत्येक अँगल 90चं असतं याचा. मग पहिली प्रॉपर्टी आपली आली कॉन्ग्रुअंट. याच्या बाबतीत काय घडतंय? याच्याही अपोजिट कॉन्ग्रुअंट आणि याची सुद्धा प्रत्येक 90चा अपोजिट अँगल्स कॉन्ग्रुअंट. ओके, अपोजिट बद्दल झालं. परत सेकंड घेतोय आपण, परत घेऊया एकदा. अपोजिट अँगल झाले. आता याचे ऍडजेसंट अँगल्स काय सांगतात? ऍडजेसंट अँगल्स म्हणजे शेजार शेजारचे. म्हणजे याचा P आणि Q, Q आणि R, R आणि S. तर याची कसे असतात? सप्लिमेंटरी. म्हणजे दोघांची बेरीज 180. सप्लिमेंटरी. याच्या सुद्धा सप्लिमेंटरी.
सप्लिमेंटरी म्हणजे दोघांची बेरीज 180 सगळ्या अँगलच्या बाबतीत. इथे सुद्धा सप्लिमेंटरी, याचे सुद्धा सप्लिमेंटरी, याची सुद्धा सप्लिमेंटरी. ओके. आता ऑल अँगल्स बद्दल काय म्हणणार? ऑल अँगल्स, आता याचे ऑल अँगल्स बद्दल तर नाही सांगता येत काही, म्हणजे प्रॉपर्टी नाही आहे. याचे ऑल अँगल्स काय? कॉन्ग्रुएंट अँड ईच ऑफ 90 डिग्री. ऑल अँगल्स कॉन्ग्रुएंट अँड ऑफ 90 डिग्री. प्रत्येक अँगल 90चा आहे. याचं काय? याच्या बाबतीत पण काही प्रॉपर्टी नाही आहे. याच्या बाबतीत काय? सेम याच्यासारखं, रेक्टँगल सारखं, कॉन्ग्रुएंट अँड ऑफ 90 डिग्री. प्रत्येक अँगल 90चा आहे. झालं, ऑल अँगलच्या बाबतीत झालं. नंतर 7 नंबर अँगलच्या बाबतीत झाले. आता उरले डायगोनल्स. डायगोनल्स, याचे डायगोनल्स कसे असतात? त्याचे कॉन्ग्रुएंट वगैरे काय असणार नाही, वेगवेगळे असतात. ओके. याचे कॉन्ग्रुएंट असतात. दोन्ही डायगोनल्स कॉन्ग्रुएंट असतात. ओके. याच्या बाबतीत त्याचे पण सांगता, लेंथच्या बाबतीत काही सांगता येत नाही त्यांच्या, बाकी आहे पुढे प्रॉपर्टी. आणि याचे सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात. याचे सुद्धा काय असणार आहे? कॉन्ग्रुएंट. ओके. आता अजून प्रॉपर्टी काय? हे एकमेकाला परपेंडिक्युलर असतात का? तर इथे बघा, हा इंटरसेक्शन पॉईंट आहे त्यांचा. आता हे एकमेकाला परपेंडिक्युलर नाहीये, पण बायसेक्टर आहेत. त्याचे दोन सारखे भाग होतात. हा भाग आणि हा भाग सारखा, हा आणि हा सारखा. म्हणजेच काय? बायसेक्टर्स. डायगोनलचीच परत दुसरी प्रॉपर्टी, बायसेक्टर्स. याच्या बाबतीत काय घडतंय? याच्या बाबतीत पण बायसेक्टर्सच आहे. बायसेक्टर. याच्या बाबतीत काय घडतंय? बायसेक्टर तर आहेत, परपेंडिक्युलर पण आहेत. मग इथे बायसेक्टर तर राहू द्या. याच्या बाबतीत काय घडतंय? बायसेक्टर एकमेकाचे सारखे भाग करतात. झालं, हे झालं. अजून एक प्रॉपर्टी डायगोनलच्या बाबतीमध्ये, बायसेक्टर आहेत, परपेंडिक्युलरचा काही विषय नाहीये इथे, नाही. नंतर तिकडे येस, इथे सोडून द्या, इकडे परपेंडिक्युलर आणि इथे परपेंडिक्युलर. ओके. म्हणजे अशा पद्धतीने या सगळ्या प्रॉपर्टीज, आता जरा आपण थोडंसं केलं पण जाऊ द्या, व्यवस्थित अगोदर जरा चार्ट टाकून घेतला असता तर जरा चांगलं झालं असतं. ठीक आहे, काय हरकत नाही. हे याच्या बाबतीत आहे प्रॉपर्टीज. खूपच वेगळ्या प्रकारे चार्ट दिसेल आता. तुम्ही लिहिताना जरा चार्ट आखून घेतला तर जरा चांगलं वाटेल. ओके, ठीक आहे. मग पहिली प्रॉपर्टी ही या पद्धतीने आपण एक्सप्लेन केली. साईडच्या बाबतीमध्ये 3 प्रॉपर्टीज आपल्याला पाहायला मिळाल्या. काही गुणधर्म दोघांना लागू होतील, काहींना होणार नाहीत. आणि हे सगळं डायगोनलच्या बाबतीमध्ये आहे. तुम्ही जर असं कंपॅरेटिव्ह लक्षात ठेवलं तर कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टी लक्षात ठेवणं किंवा तिचा वापर कसा केला जातो यात काहीच अडचण येणार नाही. आता इथे 2 गोष्टी घडल्या बघा, बायसेक्टर पण आहे, परपेंडिक्युलर पण आहे, म्हणून त्याला म्हणायचं परपेंडिक्युलर बायसेक्टर. इथे सुद्धा परपेंडिक्युलर बायसेक्टर. आणि आता तुम्ही जर पाहिलं असेल तर पुढे या चॅप्टरमध्ये आपल्याला हे डायगोनलचे ह्याच्या 3 प्रॉपर्टी आहेत, त्याच रिमेंबर दिसमध्ये लिहून दिल्या. हेच 3 एकत्र करून दिले. पण तुमच्या डोळ्यासमोर जर हा चार्ट असेल तर 9वी बरोबर 10वीलाही तुम्हाला क्वाड्रिलॅटरलच्या प्रॉपर्टीज विसरण्याचं काही कारण येणार नाही. ओके, याला थोडंसं जरा अजून एक डिझाईन करूया. इथे पण याला डिझाईन करूया. ओके, एक वेगळ्या प्रकारचा चार्ट आपण तयार केला आहे. ठीक आहे, तुम्ही शक्यतो व्यवस्थित आखून घ्या.
आता एक गोष्ट तुमच्या लक्षात घ्या, पॅरलग्रामच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत या सगळ्या प्रॉपर्टीज याला लागू होतात, याला लागू होतात, याला लागू होतात. म्हणजे याचा अर्थ काय होतो की इच रेक्टँगल इज अ पॅरलोग्राम. प्रत्येक आयत हा समांतरभुज चौकोन असतो, प्रत्येक समभुज चौकोन हा समांतरभुज चौकोन असतो आणि प्रत्येक चौरस म्हणजे स्क्वेअर हा सुद्धा काय असतो, समांतरभुज चौकोन असतो. हे लक्षात घ्या. पण प्रत्येक समांतरभुज चौकोन रेक्टँगल असेल का, तर नाही. रेक्टँगल असेल का, नाही. पण केव्हा होऊ शकतो, जर याचा प्रत्येक अँगल 90 डिग्रीचा झाला मग होईल तो, किंवा याचे डायगोनल्स कॉन्ग्रुएंट झाले मग होईल तो रेक्टँगल. म्हणजे हे प्रूव्ह करण्यासाठी येतं की दिलेला पॅरलोग्राम रेक्टँगल आहे असं दाखवा, तर काय करावं लागेल, काय चेक करावं लागेल, तर आपल्याला चेक करावं लागेल याचे डायगोनल्स जे आहेत ते कॉन्ग्रुएंट आहेत का, मग तो रेक्टँगल होईल. तसंच तिकडे पण, तसंच तिकडे पण. अशा पद्धतीने आपल्याला या प्रॉपर्टीज एकमेकाशी रिलेटेड ज्या असतात त्या लक्षात घ्यायच्या असतात. तर हे एकदा व्यवस्थित लिहून घ्या, मग आपण पुढचा भाग बघूया. तर हे सगळे अपोजिट साईडच्या बाबतीमध्ये, अपोजिट अँगलच्या बाबतीमध्ये, ॲडजस्टंट अँगलच्या बाबतीमध्ये आणि डायगोनलच्या बाबतीमध्ये हे सगळ्या प्रॉपर्टीज आहेत. अजून एक प्रॉपर्टी इथे आपण लिहिणं अपेक्षित होतं, पण ती जागा नाही आहे, तर मी तुम्हाला समजून सांगतो. ते एकदा कंप्लीट करा, व्हिडिओ पॉज करा, व्यवस्थित लिहा आणि त्याचं पाठांतर पण करा. मी म्हणून पाठांतरपेक्षा समजून घ्यायचा प्रयत्न करा की ह्या प्रॉपर्टीज कशा चेंज होत जातात. पॅरलोग्राममध्ये काय ॲड झालं तर तो रेक्टँगल होतो, काय ॲड झालं तर तो रोम्बस होतो, काय ॲड झालं तर तो स्क्वेअर होतो. हे लक्षात घ्या. आणि त्याच्यावरतीच आहे प्रॅक्टिस सेट 5.3. ओके. आता डायगोनलच्या बाबतीमध्ये पर्टिक्युलर ज्या काही प्रॉपर्टीज दिल्या आहेत त्यातल्या बऱ्याचशा आपण लिहिल्या आहे, आणखी 1-2 राहिले आहेत, ते जरा मी तुम्हाला समजून सांगतो. ओके, व्हिडिओ पॉज करा आणि कंप्लीट करा. हा जो चार्ट आहे, हा चार्ट तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही. आपण खूप असं शॉर्टकटने तो तयार केलेला आहे आणि तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे कायम तो उपयोगात येणार आहे. 10वीपर्यंत किंवा त्याच्या पुढेही गेलात तरी तुम्हाला त्याचा वापर करायचाच. ओके. आता डायगोनलबद्दल काय सांगितलं आहे ते बघूया. सगळ्यांचे डायगोनल आपण पाहिले होते चार्टमध्ये, फक्त त्यातला एक टॉपिक जो होता तो जो वेगळा होता तो फक्त मी तुम्हाला समजून सांगतो. कोणता बघा, डायगोनल्स ऑफ अ रोम्बस बायसेक्ट द पियर्स ऑफ ऑपोजिट अँगल्स. पियर्स ऑफ ऑपोजिट अँगल जे असतात त्याला बायसेक्ट करण्याचं काम पण हे डायगोनल्स करतात. बायसेक्ट म्हणजे काय, त्यांचे दोन सारखे भाग करतात. सेकंड प्रॉपर्टी आहे अशीच ऑपोजिट अँगलच्या बाबतीमध्ये, डायगोनल्स ऑफ अ स्क्वेअर बायसेक्ट अपोजिट अँगल्स, अपोजिट अँगलला बायसेक्ट करण्याचं काम करतात. कोणाचे, स्क्वेअरच्या. आता हे दोघांच्याच बाबतीत सापडतं फक्त ही प्रॉपर्टी. कोणाच्या, रोम्बस आणि स्क्वेअरच्या बाबतीत. हे आपल्याला पॅरलोग्राममध्ये पण सापडणार नाही आणि रेक्टँगलमध्ये सुद्धा सापडणार नाही. हे लक्षात ठेवा. ओके, हे ॲड करा, मग याच्यावरती बघूया आपण प्रॅक्टिस सेट 5.3.
ओके, बघूया. प्रॅक्टिस सेट 5.3चा फर्स्ट क्वेश्चन. डायगोनल्स ऑफ अ रेक्टेंगल ABCD intersect at point O if AC is equal to 8 centimeter, then find BO, and if angle CAD is equal to 35 degree, then find angle ACB is equal to what? ओके, आता फिगर काढूया. रेक्टेंगल असं असतं. ओके, ABC and D, each angle of 90 degree. ओके, दोन्ही डायगोनल्स कनेक्ट केले, एकमेकाला इंटरसेक्ट करतायत पॉइंट ओ मध्ये. AC हा डायगोनल जो आहे तो 8 सेंटीमीटरचा आहे. देन फाइंड BO. AC दिलाय आणि BO विचारलाय. मग बोथ डायगोनल्स ऑफ रेक्टेंगल आर कॉन्ग्रुएंट. रेक्टेंगलचे दोन्ही डायगोनल कसे असतात? कॉन्ग्रुएंट. म्हणजेच AC इज इक्वल टू BD इज इक्वल टू, हा इक्वल तेवढं फक्त आपण दाखवतोय. ओके, AC इज इक्वल टू BD, फक्त दोन्ही सारखे झाले. त्याचबरोबर ते एकमेकाचे बायसेक्टर्स असतात. आपण इथेच कॉमन टाकून दो. आर कॉन्ग्रुएंट अँड बायसेक्ट इच अदर. एकमेकाला बायसेक्ट करण्याचं काम करतात. म्हणजे ओ हा त्यांचा मिड पॉइंट असणार आहे. म्हणजेच एसीचं माप जेवढं असेल त्याच्या निम्मे, हा इथे AC म्हणजे पूर्णच दिलाय ना, तर इथे BD आपण घेऊ शकतो 8 सेंटीमीटर. ओके, बायसेक्ट करतायत म्हणजे O हा मिड पॉइंट झाला आणि OB म्हणजे BO विचारला, तर BO इक्वल टू BD अपॉन टू 8 अपॉन 2 इज इक्वल टू 4 सेंटीमीटर. देअरफॉर BO इज इक्वल टू 4 सेंटीमीटर. एक व्हॅल्यू आपल्याला मिळाली, BO इज इक्वल टू 4 सेंटीमीटर. आता आणखी सेकंड काय विचारली आहे? अँगल CAD म्हणजे हा देऊन ठेवलाय, CAD दिलाय आणि ACB विचारलाय. ACB हा विचारला इथला. ओके, मग आता आपण जर समजा ही साईड आणि ही साईड पॅरलल मानली, त्यांची ही ट्रान्सव्हर्सल मानली, तर हा अँगल आणि हा अँगल ही अल्टरनेट अँगलची पेअर तयार होते. जेव्हा साईड्स पॅरलल असतील, लाईन्स पॅरलल असतील, तर अल्टरनेट अँगलच्या पेअर सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात, त्यांचं मेजरमेंट सारखं असतं. मग काय लिहिणार? अँगल CAD इज इक्वल टू अँगल ACB इज इक्वल टू 35 डिग्री आणि काय? अल्टरनेट अँगल्स. म्हणजे अशा पद्धतीने दोन्ही किमती आपल्याला मिळाल्या. प्रॉपर्टीज लक्षात ठेवा. प्रॉपर्टीज लक्षात आल्या की आपल्याला बाकीचे एक्झाम्पल सॉल्व करणं सोपं जाणार आहे. ओके, व्हिडिओ पॉज करा आणि ते कंप्लीट करा. ओके, सेकंड एक्झाम्पल. In a rhombus
in a rhombus PQRS if PQ is equal to 7.5 then find QR. फाइंड आउट करायचं आहे. If angle QPS is equal to 75 degree then find the measure of angle PQR and angle SRQ. या दोघांचं मेजरमेंट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. बघूया काय ते काय दिलं बघा. इन अ रोम्बस PQRS PQ 7.5. मग रोम्बसची फिगर अशी असते, चारही साईड सारख्या शंकरफळ्यासारखी. PQRS ही आहे 7.5 सेंटीमीटर. देन फाइंड QR. तर सरळ सरळ डायरेक्ट मिळणार आहे काय, ऑल साइड्स ऑफ rhombus are congruent. All sides are congruent. Therefore, PQ equal to QR is equal to 7.5 सेंटीमीटर. ही पहिली व्हॅल्यू मिळाली. ओके. सेकंड, मेजर ऑफ अँगल PQR. QPS देऊन ठेवला आहे. QPS म्हणजे हा दिला आहे. हा किती दिला आहे, 75. ओके. आणि PQR विचारलेला आहे, त्याचा तो ॲडजस्टंट आहे. आता ॲडजस्टंट अँगल्स सप्लिमेंटरी असतात. ॲडजस्टंट अँगल्स ऑफ रोम्बस आर सप्लिमेंटरी. मग सप्लिमेंटरी असल्यामुळे दोघांची बेरीज 180. मग अँगल QPS प्लस अँगल PQR इज इक्वल टू 180. देअरफॉर QPS आहे आपल्याकडे 75 प्लस अँगल PQR इज इक्वल टू 180. हा 75 मायनस करा, उरले 105. अँगल PQR इज इक्वल टू 105 डिग्री. ओके. अजून विचारले SRQ. SRQ म्हणजे हा याचा अपोजिट आहे. अपोजिट अँगल्स कॉन्ग्रुएंट. अपोजिट अँगल्स ऑफ रोम्बस आर कॉन्ग्रुएंट. म्हणजेच दोघांचं मेजरमेंट सारखं. म्हणजेच अँगल QPS इज इक्वल टू अँगल SRQ इज इक्वल टू 75 डिग्री. 75 डिग्री. ओके. ओके. व्हिडिओ पॉज करा, ते कंप्लीट करा, मग बघूया क्वेश्चन नंबर 3. हे सगळं प्रॉपर्टीज पाठांतर करण्यावरती आहे. तुम्ही एकदा प्रॉपर्टीज पाठ केल्या की काही अडचण नाही. क्वेश्चन नंबर 3. डायगोनल्स ऑफ ए स्क्वेअर. डायगोनल्स ऑफ अ स्क्वेअर. डायगोनल्स ऑफ ए स्क्वेअर IJKL
IJKL intersect at point M, find the measure of angle IMJ, JIK and angle LJK. या तिन्ही अँगलची किंमत आपल्याला काढायची. ओके, स्क्वेअर दिलाय, स्क्वेअर नाव आहे IJKL. ओके, त्याचे डायगोनल्स एकमेकाला पॉईंट एम मध्ये इंटरसेक्ट करतात. ओके, हा पॉईंट एम आहे. नंतर फाइंड द मेजर ऑफ IMJ. ओके, इथला हा अँगल आपल्याला काढायचा आहे. नंतर JIK हा इथला काढायचा आहे. ओके, हा आणि LJK हा इकडचा. या तीन किमती आपल्याला काढायच्या आहे. ओके, काय हरकत नाही, बघूया एक 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 एक. आता एक गोष्ट लक्षात घ्या, ईच अँगल ऑफ स्क्वेअर इज ऑफ 90 डिग्री. प्रत्येक अँगल स्क्वेअरचा हा 90 डिग्रीचा असतो. ओके, मग आपल्याला इथे याची गरज, हे दोन मी लिहून टाकतो. देअरफॉर अँगल LIJ इज इक्वल टू अँगल IJK इज इक्वल टू 90. प्रत्येकाचं माप 90 डिग्री असणार. इथपर्यंत झालं. त्याच्यानंतर एक प्रॉपर्टी आपण त्याच्या डायगोनलच्या बाबतीमध्ये, अपोजिट अँगलच्या बाबतीमध्ये पाहिलं होतं की डायगोनल्स ऑफ ए स्क्वेअर बायसेक्ट अपोजिट अँगल्स. डायगोनल्स ऑफ अ स्क्वेअर बायसेक्ट अपोजिट अँगल्स. आता हा जो डायगोनल असेल हा अपोजिट अँगलला बायसेक्ट करायचं काम करतो. बरोबर आहे. बायसेक्ट म्हणजे याचे दोन सारखे होतील, याचे दोन सारखे होतील, याचे दोन सारखे, याचे दोन सारखे. हा जर प्रत्येकी 90-90चा असेल आणि दोन जर सारखे भाग झाले तर प्रत्येक लहान अँगलचं मेजरमेंट काय असणार आहे? 45 डिग्री. म्हणजे काय करणार आपण, जो आपल्याला हा विचारलेला आहे कोणता IMJ नाही, तो नंतर घेऊ. JIK अँगल JIK इज इक्वल टू अँगल मोठा LIJ भागिले 2 बरोबर 90 डिग्री अपॉन 2 इज इक्वल टू 45. JIK किती मारा आपला 45. तसंच याचा पण विचार करा, कोणता LJK इज इक्वल टू मोठा अँगल कोणता IJK त्याच्या निम्मे, IJK त्याच्या निम्मे 90 अपॉन 2 इज इक्वल टू 45. दोन व्हॅल्यू तुम्ही मिळाल्या. आता राहिली पहिली व्हॅल्यू आपली कोणती IMJ. त्याच्यासाठी डायगोनलची दुसरी एक प्रॉपर्टी कोणती, परपेंडिक्युलर बायसेक्टर्स. डायगोनल्स ऑफ अ स्क्वेअर आर परपेंडिक्युलर, ते साइन वापरतो आपण, बायसेक्टर्स ऑफ इच अदर. परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ इच अदर, ते एकमेकाचे परपेंडिक्युलर बायसेक्टर असतात. म्हणजेच काय, इथे असणारा प्रत्येक अँगल 90चा असणार आहे. देअरफॉर अँगल IMJ इज इक्वल टू 90 डिग्री. अशा पद्धतीने तिन्ही व्हॅल्यू आपण फाइंड आउट केल्यात. कंप्लीट करा. तुमच्या लक्षात येत असेल की प्रत्येक वेळेस आपण प्रॉपर्टी वापरतोय. ओके, बघूया आता फोर्थ क्वेश्चन.
Okay, now see the question number 4. Diagonals of a rhombus are 20 centimeter and 21 centimeter respectively. Then find the side of rhombus and its perimeter. काय अर्थ आहे जर आपण समजून घेऊया. बघा, फिगर काढता आली पाहिजे. अगोदर रोम्बस काढूया आपण. ओके, diagonals of a rhombus are 20 centimeter and 21 centimeter. Suppose this is PQRS is a rhombus आणि दोन डायगोनलची लेंथ दिली आहे. समजा QS स्मॉलर दिसतोय तो 20 सेंटीमीटर, नंतर PR इज इक्वल टू 21 सेंटीमीटर आणि त्यांचा इंटरसेक्शन पॉईंट T आहे. ओके, आता इथे एक प्रॉपर्टी आपण वापरतो. कोणती? डायगोनल्स ऑफ अ रोम्बस आर perpendicular bisectors of each other. ते एकमेकाचे काय असतात? परपेंडिक्युलर बायसेक्टर असतात. म्हणजे इथे हे परपेंडिक्युलर पण असणार आहे आणि दोन अर्धे भाग सुद्धा करणार आहे. मग अर्धे भाग कोणते? तर इथे समजा आपण पीटीचा विचार केला तर पीटी इज इक्वल टू PR अपॉन 2. PR आहे आपल्याकडे 21 अपॉन 2 दॅट इज 10.5 सेंटीमीटर. ओके, नंतर QTचा विचार केला तर QT इज इक्वल टू QS अपॉन 2. 10 अपॉन 2 इज इक्वल टू 20 अपॉन 2. 20 अपॉन 2 इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. ओके, आता इथे हे परपेंडिक्युलर आहे, हा अँगल 90चा आहे. अँड PR परपेंडिक्युलर टू QS, देअरफॉर अँगल PTQ इज इक्वल टू 90 डिग्री. इन right angle triangle PTQ by using Pythagoras theorem, that is PT theorem. by using Pythagoras theorem. ठीक आहे, इथपर्यंत कंप्लीट करा, सांगतो. ओके, व्हिडिओ पॉज करा, ते कंप्लीट करा, मग बघूया आपण परत पुढे. बघा, PT होता 10.5 आणि हा आलाय 10. आता राईट अँगल ट्रायंगलमध्ये आपण विचार करतोय, हा त्याच इथला अँगल 90चा असेल. PQ स्क्वेअर इज इक्वल टू PT स्क्वेअर प्लस QT स्क्वेअर. PT स्क्वेअर प्लस QT स्क्वेअर. देअरफॉर PQ स्क्वेअर इज इक्वल टू PT 10.5 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 10 स्क्वेअर इज इक्वल टू. आता याचा जर स्क्वेअर केला
तर 105 गुणिले 105 किती होत आहे? 5 5 25 0 5 नंतर डबल झिरो द्या 1 5 0 1 5 2 म्हणजे हे होतील 2 डेसिमल पॉईंट द्यायचे प्लस 100 इज इक्वल टू, आता 100 ॲड केले तर इथे डेसिमल पॉईंट काहीच नाही म्हणजे 0 0 असतात, म्हणजेच काय झालं 210.25. देअरफॉर पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू 210.25. टेक स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स. टेक स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स. आता दोन्ही साईड जर स्क्वेअर रूट घेतलं आणि याचं स्क्वेअर रूट काढलं तर हे स्क्वेअर रूट येतं पी क्यू इज इक्वल टू 14.5 सेंटीमीटर. त्यासाठी तुम्हाला ती डिव्हिजन मेथड माहिती आहे स्क्वेअर रूट काढण्याची, ती वापरा. मग प्रत्येक साईड मिळाली. पहिले विचारलेलं काय काय, फाइंड द साईड ऑफ रोम्बस विचारलं आहे आणि पेरिमीटर विचारलं आहे. सो ईच साईड ऑफ रोम्बस, ईच साईड ऑफ रोम्बस इज 14.5 सेंटीमीटर. आणि पेरिमीटर विचारले. पेरिमीटर ऑफ रोम्बस, पेरिमीटर ऑफ रोम्बस इज इक्वल टू 4 इंटू साइड इज इक्वल टू 4 इंटू 14.5 आणि याचं मल्टिप्लिकेशन केलं तर हे मल्टिप्लिकेशन येतं 58 सेंटीमीटर. देअरफॉर पेरिमीटर ऑफ रोम्बस इज इक्वल टू 58 सेंटीमीटर हे त्याचा आन्सर असणार आहे. ओके, अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करावं लागेल. व्हिडिओ पॉज करा, ते कंप्लीट करा. त्यातला शेवटचा प्रश्न राहिला आपला क्वेश्चन नंबर 5. ट्रू और फॉल्स विचारले. जे स्टेटमेंट दिले ते ट्रू आहे की फॉल्स आहे. ओके, व्हिडिओ पॉज करा. फिफ्थ नंबर क्वेश्चन. स्टेट with reasons whether the following statements are true or false. Following statements are ट्रू और फॉल्स. चुकी बरोबर आपल्याला ओळखायचे. ओके, एक एक स्टेटमेंट बघूया. फर्स्ट, एव्हरी पॅरलोग्राम इज अ रोम्बस. इज अ रोम्बस. प्रत्येक पॅरलोग्राम हा रोम्बस असतो. तर हे ट्रू आहे. आणि रिझन काय देता येईल? ट्रू. रिझन काय देता येईल? रोम्बस हॅज किंवा फॉलोज ऑल प्रॉपर्टीज ऑफ अ पॅरलोग्राम. रोम्बसमध्ये पॅरलोग्रामच्या सगळ्या प्रॉपर्टीज असतात, म्हणून त्याला आपण इथे ट्रू नाही येणार. काय होतं? एव्हरी पॅरलोग्राम इज अ रोम्बस नाही, एव्हरी रोम्बस इज अ पॅरलोग्राम, म्हणजे हे फॉल्स आहे. हे काय? फॉल्स. आणि रिझन काय देतील? रोम्बस पॅरलोग्राम इथं उलटं करायला लागेल आपला. पॅरलोग्राम
डू नॉट हॅव प्रॉपर्टीज ऑफ रोम्बस. प्रॉपर्टीज ऑफ रोम्बस. रोम्बसच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या पॅरललमध्ये सापडत नाही, किंवा ऑल साइड्स ऑफ पॅरलल आर नॉट कॉन्ग्रुएंट. ते पण लिहिलं तरी चालेल. याचं कारण काय येईल? ऑल साइड्स ऑफ अ पॅरललोग्राम आर नॉट कॉन्ग्रुएंट. हे रिझन पण चालेल, कोणतं पण चालेल. आर नॉट कॉन्ग्रुएंट. सगळ्या साइड्स कॉन्ग्रुएंट नसतात, त्यामुळे त्या पॅरललोग्रामला आपण रोम्बस म्हणू शकत नाही. हे रिझन द्यावं लागेल. ओके, ठीक आहे. लक्षात ठेवा, थोडं उलटं सुलटं विचारलं जातं. इथं बघूया सेकंड. आता सेकंड विचारलंय. एव्हरी रोम्बस is a rectangle. Every rhombus is rectangle. आता रोम्बस रेक्टँगल असू शकतो का? तर नाही असू शकत. कारण काय? ऑल अँगल फॉल्स आहे. फॉल्स. रिझन ऑल अँगल्स ऑफ रोम्बस आर नॉट ऑफ 90 डिग्री. प्रत्येक अँगल त्याचा 90 डिग्रीचा नसतो आणि रेक्टँगलचा असतो, म्हणून त्याला आपण म्हणू शकत नाही. थर्ड काय विचारले बघा. एव्हरी रेक्टँगल इज अ पॅरलोग्राम. प्रत्येक रेक्टँगल पॅरलोग्राम. हे ट्रू आहे. इट इज ट्रू. आणि काय कारण देता येईल? रेक्टँगल हॅज ऑल प्रॉपर्टीज ऑफ पॅरलोग्राम. आपण पाहिलं होतं चार्टमध्ये. रेक्टँगल हॅज ऑल प्रॉपर्टीज ऑफ पॅरलोग्राम. त्याच्यामध्ये पॅरलोग्रामच्या सगळ्या प्रॉपर्टीज असतात. फोर्थ काय विचारलंय? फोर्थ, एव्हरी स्क्वेअर इज अ रेक्टँगल. एव्हरी स्क्वेअर इज अ रेक्टँगल. हे ट्रू आहे. हे काय? ट्रू. काय कारण काय देता येईल? एव्हरी स्क्वेअर हॅज ऑल प्रॉपर्टीज ऑफ रेक्टँगल. ऑल प्रॉपर्टीज ऑफ अ रेक्टँगल. त्याच्यामध्ये रेक्टँगलच्या सगळ्या प्रॉपर्टीज असतात. हे काय असणार आहे? ट्रू असणार आहे. अशा पद्धतीने आपण ठरवू शकतो. याचे दोन फक्त आपले स्टेटमेंट राहिलेत, ते बघूया. व्हिडिओ पॉज करा, ते कंप्लीट करा आणि दोन्ही स्टेटमेंट बघूया. बघा, फिफ्थ नंबर प्रॉपर्टी. एव्हरी स्क्वेअर इज अ रोम्बस. हे ट्रू आहे. हे काय? ट्रू. कारण काय? एव्हरी स्क्वेअर हॅज ऑल प्रॉपर्टीज ऑफ रोम्बस. ऑल प्रॉपर्टीज ऑफ रोम्बस. रोम्बसच्या सगळ्या प्रॉपर्टी स्क्वेअरमध्ये असतात. आणि शेवटचा क्वेश्चन आहे आपली त्यातला. एव्हरी पॅरलोग्राम इज अ रेक्टँगल. प्रत्येक पॅरलोग्राम हा रेक्टँगल असतो. चुकीचं आहे. इट इज ट्रू. फॉल्स. काय कारण? ऑल अँगल्स ऑफ अ पॅरलोग्राम आर नॉट ऑफ 90 डिग्री. पॅरलोग्रामचे अँगल 90 डिग्रीचे नसतात, म्हणून त्याला आपण रेक्टँगल म्हणू शकत नाही. अशा पद्धतीने आपल्याला
दिलेले स्टेटमेंट ट्रू आहे की फॉल्स याचं रिझन पण आपल्याला देता येतं. तर तुम्ही तो चार्ट जर व्यवस्थित लक्षात ठेवला तर कुठली अडचण येणार नाही. ओके, म्हणून तुम्हाला माझं जर टीचिंग आवडलं असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा, म्हणजे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि ज्यांनी अगोदर चॅनल सबस्क्राईब केलं आहे त्यांचे खूप खूप आभार. ओके, थँक्यू.